विधानसभेमध्ये बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या प्रश्नावर चर्चा झाली। एफडीएकडे तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचा प्रकार समोर आला। एफडीएसाठीच्या मंजूर 200 पैकी 153 पदं सध्या रिक्त असल्याचं समजतंय। महिन्याभरात रिक्त पदं भरू असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी उत्तरामध्ये म्हटलंय। बहुतांश जण हे त्वचेच्या आजारासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावर आलेला काळपटपणा असेल ते घालवण्यासाठी वेगवेगळ्या महागडे सौंदर्य प्रसाधन साधनाचा वापर करतात। त्याचप्रमाणे स्किन क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये जात असतात, परंतु त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनामध्ये स्टेरॉइडचा वापर लक्षणीय केल्याचा दिसून येत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? पुणे शहर व पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक, स्किन क्लिनिक व विक्रेत्यांची अधिकृत संख्या किती आहे? यामध्ये चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या संबंधितावर आतापर्यंत एफडीएने किती गुन्हे दाखल केले आहेत? त्वचा तज्ञांकडून अनेकदा जी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात ती तपासणी करून सिद्ध झालेले असतात, तरी अन्न औषध प्रशासनाकडून अशा सौंदर्य प्रसाधनांचे नियमित त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्या ज्या काही अप्रमाणित जे काही नमुने आलेत त्या संदर्भातली त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली आहे। विक्रेत्यांविरुद्ध कलम 17C आणि 18C अंतर्गत खटले तात्काळ दाखल केले जातील। अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटले दाखल केले जातील, अशा पद्धतीची माहिती सदस्य महोदयांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।